विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन प्रकारे ट्रायंगल कसा कंस्ट्रक्ट करतात हे बघितलेलं आहे. पहिल्या प्रकारात आपण पाहिलं की आपल्याला एक बेस दिलेला होता आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज आणि कोन दिलेला होता. दुसऱ्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला दिलेलं होतं बेस आणि कोन दिलेला होता, बेस लगतचा कोन, पाया लगतचा कोन आणि उरलेल्या दोन बाजूंची वजाबाकी दिलेली होती. त्या प्रकारे सुद्धा आपण ट्रायंगल काढला. आता आपल्याला तिसऱ्या प्रकारचा ट्रायंगल काढायचा आहे. वी वॉन्ट टू ड्रॉ थर्ड टाइप ऑफ कंस्ट्रक्शन. इट इज अवर थर्ड कंस्ट्रक्शन to construct a triangle if its perimeter, base and the angles which include the base are given. In this construction we have given perimeter of a triangle. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, perimeter of the triangle म्हणजे काय? त्रिकोणाच्या तीन बाजूंची बेरीज म्हणजे perimeter. Sum of the three sides of a triangle. Perimeter म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. And also we have given the base. बेस दिलेला आहे. तिन्ही बाजूंची पेरिमीटर दिली म्हणजे तिन्ही बाजू दिलेल्या आहे. पेरिमीटर दिली मात्र आपल्याला तिन्ही बाजू दिल्या म्हणजे काय? तिन्ही बाजूंची पेरिमीटर दिलेला आहे, एक बेस दिलेला आहे आणि त्या बेसच्या लगतचे दोन अँगल दिलेले आहेत. देन हाऊ टू ड्रॉ ट्रायंगल. सो सपोज रफ फिगर काढू. पहिल्यांदा समजून घेऊ आपण मित्रांनो. रफ फिगर काढा. सपोज दिस इज द रफ फिगर. ए बी सी. बी आपल्याला दिलेला आहे 70. सी दिलेला आहे आपल्याला 60 आणि ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 11.3 सेंटीमीटर दिलेली आहे. हे आपल्याला याची सम 11.3 आली पाहिजे. हे दोन आपल्याला काढता येत आहेत पण हे तीन आपल्याला काढायचे आहे. मग काय करायचं? बघ, हा ट्रायंगल काढल्यानंतर आपण काय करू? एक बाजू इकडे वाढवून घेऊ बीच्या बाजूला. सपोज इट इज पी. तर पी बिंदू कसा घ्यायचा की पी बी इज इक्वल टू ए बी. लाईक दिस. हा क्यू बिंदू घ्यायचा. क्यू इज इक्वल टू सी क्यू इज इक्वल टू ए सी अँड जॉईन दिस. इथे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. This is join this. This is our required triangle. आता हे कसं आहे ते लक्षात घ्या मित्रांनो. हे काढताना आपल्याला आता कंस्ट्रक्शन समजवताना थोडंसं कठीण जाईल परंतु काढताना अत्यंत सोपं आहे. बघा, पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल ए बी प्लस बी सी प्लस सी ए इज इक्वल टू 11.3. त्यात आपण घेतलेलं आहे की पी बी इज इक्वल टू ए बी and
CQ is equal to AC at BC is a common. So PB आणि AB बरोबर, CQ आणि AC बरोबर, BC कॉमन, म्हणजेच काय, AB प्लस BC प्लस CA इज इक्वल टू PB प्लस BC प्लस CQ इज इक्वल टू 11.3. म्हणजे आपण ही संपूर्ण किती घ्यायची, 11.3. आता 70 डिग्री काढायचा आहे. कसा काढायचा, सपोज दिस साइड आहे, दिस साइड इज सेम, इक्वल साइड, कॉन्ग्रुएंट साइड. सो त्याच्या समोरचे अँगल सुद्धा कसे असतील, सारखे, x डिग्री. सपोज इट इज x डिग्री. आपण हा त्रिकोण इथे काढू. Suppose this is x degree, this is x degree, and this is 70 degree. Angle angle ABC is a exterior angle of a triangle ABP. ABP triangle चा हा ABC exterior angle आहे. And angle A and angle B are remote interior angles of angle ABC. ABC चे remote interior angle आहेत आणि म्हणून angle ABC is equal to angle APB plus angle PAB, remote interior angle. आपण x मानले त्यांना, x plus x, and angle ABC is a 70 degree. 70 is equal to x plus x, 2x, divide on both sides by 2. 2 cancel, 2 1 are 2, 35. Therefore x is equal to 35. म्हणजे आपल्याला हा x किती मिळाला, 35 मिळाला, हा 35. सिमिलरली we get angle CAQ is equal to 30 degree and angle CQA is equal to 30 degree. हे एक्सप्रेशन मुद्दाम दिले आहे, म्हणजे त्रिकोण काढताना तुम्हाला कन्फ्युजन नको. आता प्रत्यक्ष त्रिकोण काढू आपण. हाऊ टू ड्रॉ द ट्रायंगल. सो लेट ड्रॉ फर्स्ट. आता आपण पाहिलं की ABC इज इक्वल टू PB प्लस BC प्लस CQ. सो लेट अस ड्रॉ फर्स्ट लाइन सेगमेंट 11.3. This is 11.3. This is P and this is Q. Now we find out angle P is 35. 70 च्या निम्मे घ्यायचा, हा 60 च्या निम्मे घ्यायचा. So draw here first 35 degree angle. Join this point with the point Q, point P, and this point, join both. Draw a ray. Again, draw a 30 degree angle. Q वर ठेवला सेंटर बिंदू, म्हणून P कडून स्टार्ट करा. 0, 10, 20, 30. Again join this both. Both the point, join P and this point.
this is our 30-degree angle. This is 35-degree angle. Now draw perpendicular bisector of this intersection is A, point A. Now draw perpendicular bisector of AQ and PA. So take more than half distance on both sides of the PA. Take the same distance and draw again two arcs. Join this intersection of two arcs. Again, draw the perpendicular bisector of AQ. Take more than half distance. Draw an arc on the both sides of the AQ. Take the same distance. Again draw. We get the intersections. Join the both intersections of the arcs. These both lines intersect P and Q in the B and point C. Join this AB and AC. This is our required triangle ABC. अशा प्रकारे आपल्याला हा ABC triangle मिळेल. If you measure this triangle, you get this is 70 degree. Measure of angle B is 70 degree. And measure of C is a 60 degree. 60 degree. अशा प्रकारे आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. अगोदर पेरिमीटर जितकी आहे तितक्या साईडचा पाया काढून घ्यायचा, बेस काढून घ्यायचा. बेसच्या दोन्ही बाजूंना जे मेजर दिलेले आहे त्याच्या निम्मे निम्मे अँगल काढून घ्यायचा आहे. त्यांच्या इंटरसेक्शनला ठाव द्यायचं आणि त्या दोघांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे म्हणजे आपला हवा असलेला त्रिकोण मिळेल. आता आपण प्रॅक्टिस सेट मधलं उदाहरण पाहूया.